आई ग देवा, हळू ना अगं, दुखत ना काय तू. अरे देवा, काही नाही, आता स्वानंदीशी बोलायलाच पाहिजे. खूप झाला, अति झाला. आता आज पाय मुरगळलाय, उद्या माझा कपाळ मोक्ष होईल. किती म्हणून सहन करायचं. स्वानंदीशी बोलते मी, नाही झेपत आहे मला. दे फोन, दे माझा फोन. कुठे आहे फोन, कुठे आहे? हॅलो. हा आई, अगं फाईल कुठे ते सांगितलं मी बाबांना. अगं ते सोड ग. बाई त्या आदिरानं बघ काय उच्छाद मांडलाय. अगं काय काय करत असते स्वानंदी ती इथे. तू फक्त बघायला ये. आता काय तर ते नवीन झुंबा वगैरे करते, मोठमोठ्याने गाणी लावते. आता झुंबा करायचं तर हळू आवाज करायचा ना गाण्याचा, आणि करायचा ना, करता येतो की नाही, नृत्य आहे ना ते. नाही, मोठमोठ्याने आवाज केला, सगळं घर घराच्या भिंती दणदणायला लागल्या. माहितीये, सगळं घरातलं सामान असं थरथर थरथर कापायला लागलं. ती खालची बाई आहे ना, तिची मांडणी ती सगळी ती भांडी ठळा खाली पडली. अरे काहीतरी विचार करायला पाहिजे की नको? हा, आपण सोसायटीमध्ये राहतो, माणसांचा विचार करायला पाहिजे, शेजार बाजारांचा विचार करायला पाहिजे की नको? आली ना ती बाई तणतणत वरती. अरे ती बाई आली, भांडायला लागली, तर आदिरानं तिला सरळ फुटवून लावलं ग. आई आई ऐक ना, माझं ऐक. ते राहू दे. आणि अजून काय काय केलं माहितीये का? सगळं येऊन बघ कसा पसारा केला. सगळे चिमच्या सगळ्या त्या वस्तू असतात ना, त्या सगळ्या इकडे तिकडे पडलेल्या आहेत. माहितीये, माझा धक्का लागला आणि मी पडले. डोकं फुटलं असतं माझं. अरे बापरे, काय ग, तू खूप लागलंय का तुला? नंदुताई, एवढं काही झालं नाहीये, जस्ट अ स्प्रेन, नथिंग सिरियस. ओके, काही टेन्शन नको. इकडे येऊन तू ये स्वानंदी, इकडे ये आणि इकडे येऊन बघ काय झाले ते बघ जरा. अगं तू ये ना ग, 2-3 दिवस माहेरपणाला. तू परवा आलीस आणि अशी घाई मध्ये निघून गेली बघ. जड बोलता पण नाही आलं मला. ये नाही, ये बघ जरा इथे काय काय चाललंय ते बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ. मला नाही झेपत आता. बरं, तू शांत हो बरं आधी, आणि माहेरपणाला येण्याबद्दल मी जरा एकदा घरी बोलते आणि मग कळवते तुला, ठीक आहे? तर मी एक काम करते, मी तुझ्या बाबांशी आधी बोलते, मग ते बोलतील ना तुझ्या सासरच्यांशी, है ना? ये नक्की लवकर. हा, वाटतंय ना. आई, थोडं बोलायचं होतं. सूर इतका गोड लागलाय, म्हणजे काहीतरी हवं असेल. आई, तुम्ही पण ना गंमतच करता नेहमी. अहो तसं नाही, म्हणजे डॉलला घरी बोलवायचं होतं. चालेल का? अगं मग बोलव की, त्यात काय विचारायचं? नाही नाही, तसं नाही, 5 परतावणीसाठी बोलवायचंय ना. म्हटलं तुम्ही काही मुहूर्त वगैरे बघणार आहात का, म्हणून आपलं विचारलं हो. अगं बुधवार सोडून कधी या? आमच्यातनं पूर्वी म्हण होती, म्हणजे जाशील बुधी तर येशील कधी. बुधवारी पाठवायच्या नाहीत गोंगलीला. आता का ते विचारू नकोस मला. नाही नाही, मग बोलवू का तिला लगेच? अगं बोलव की. आणि फक्त अधिराच नाही, स्वानंदीला सुद्धा रीतीनुसार ना 5 परतवणीसाठी पाठवायला हवं आपल्याला. काय रे म्हणत्या, तुझ्या बायकोला पाठवायचं का माहेरी 5 परतवणीसाठी? ठीक आहे, पाठव. नुसतं ठीक आहे? अरे पण कधी? आजी, या सगळ्या रीतीभाती तुला माहिती असत, तूच काय ते ठरव ना. आदिराच्या सासू सासऱ्यांना विचार, त्यांचं काय म्हणणं ते ऐक. आपण सगळं परस्पर ठरवलं असं नको वाटायला, त्यांचंही काहीतरी मानपान असेल ना. हा, हे बघ, ते सगळं ना आम्ही बघू, तू नको त्याची काळजी करूस. तेच म्हणतोय मी, तुम्हीच बघा. मला फक्त काळजी आदिराची आहे. तिच्या सासरी आपल्यामुळे किंवा आपल्याकडनं काहीही कमी होता कामा नये, आणि त्यामुळे तिला त्रास होता कामा नये, बाकी काही नाही. हा, आपल्याला ना स्वानंदीला इथे जरा 3-4 दिवसांसाठी बोलून घेऊया आपण माहेरपणाला. रीत असते तशी. घर पण जरा ताळ्यावर येईल आणि आदिराला तिकडे पाठवून देऊ. अरे पाठवून देऊ काय म्हणतेस? तुला काही घरातून निघून जावं तिने अशी इच्छा आहे का? तू असं का विचार करतो रे? प्रत्येक वेळेला काय माझ्या बोलण्याचा असा वाईटच विचार करायचा असतो का? रीतीभातीला धरून बोलतेय ना मी. रीतीभातीला नाही धरून बोलली तर त्यांना पण असं वाटेल ना की मी चुकीचं वागले म्हणून. आणि 2-2 नवरे एका घरामध्ये मी कसं ठेवणार रे? स्वानंदी पण इथे येणार, आदिरा पण इथे असणार, कामं करायची कोणी सगळी. मग पाठवून द्यायचं ना. म्हणून तर स्वानंदी इकडे येईल आणि मग आदिरा तिकडे जाईल. रीतीप्रमाणे जाते. तिलाही जरा बरं वाटेल ना. तर इथे राहिली ना तर डोकं फिरल्यासारखं करेल ती. आधीच काय उपद्व्याप कमी नाही केलेत तिने. मलाही जरा बरं वाटेल, नाही तर माझं डोकं फुटून जाईल. रोहन, तुझ्या आईला शांत कर ना, नाहीतर आता माझं डोकं फुटेल. मी आई साहेबांना विचारतो म्हणावं, ते नंदूला कधी पाठवतायत ते. मी पण आदिराशी बोलून घेतो. हो बोल, आणि येताना नंदूला घेऊन येशील. हो, आणतो.
आणि हे बघ, तुझ्या आईला सांगून ठेव, आम्ही इथे आहे ना, बोला ना. तिनं यामध्ये पडू नये आणि सतत तण 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 असं सुद्धा करू नये म्हणावं. अरे घरामध्ये नवीन सून आली आहे, थोडस परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं, नाहीतर आपला तोंडाचा पट्टा सुरूच आहे. तसं करू नये सांग. वय वाढलं तरी वयाला साजेसा समजूतदारपणा कधी येणार आहे? त्या परमेश्वराला आणि हिलाच ठाऊक. माहितीये मला समजूतदारपणा नाही, सगळेजण समजूतदारपणे वागतात आणि मी फक्त आपली कटकट करत असते. लोकांच्या नजरेमध्ये ना माझी कटकटच दिसते नुसती. लागले पायाला कोण विचारत सुद्धा नाहीये. पुढचे 4-5 दिवस ना चांगलेच आहेत 5 परतवणीसाठी. मी स्वानंदीच्या बाबांची बोलून घेते. हं? आलेच. अरे, त्यांचाच फोन आला. अगं बाई, हो का? नमस्कार. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अहो तुमच्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अरे वा वा वा, धन्यवाद. बाकी काय म्हणताय, तब्येत कशी आहे तुमची? आता खूप बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? अगदी मज्जेत. छान छान. बरं, मी काय म्हणतो, मी एका वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. नाही म्हणजे नंदूला माहेरपणासाठी काही दिवस आमच्याकडे येऊ देत का? अर्थात तुमची हरकत नसेल तर. अहो हरकत कशाला असेल, मी ना पिंट्याला आता ते सांगत होते की स्वानंदीची 5 परतवणी करायला हवी. मी सुचवलं. हो, आमच्या सुनेनी सुचवलं बरं का. अरे वा, उत्तम. बरं मग उद्या रोहनला नंदूला नेण्यासाठी येऊ दे का? हो चालेल ना. मग अधिरासाठी पिंट्या पण उद्या असेल. हो, हरकत नाही, येऊ दे. ठेवू फोन. काळजी घ्या. हो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. शुभरात्री. गुड नाईट. पिंट्या, तू उद्या जाऊन अधिराला घेऊन ये. ठीक आहे. आणि स्वानंदीला पण सांग की तिला 5 परतवणीसाठी माहेरी जायचंय. ए, मी नाही हा, तू सांग. नाही, तू याच्यात मला प्लीज घेऊ नकोस. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, तुमचं तुम्ही बघा. माझ्यासाठी हा विषय संपलाय. गुड नाईट. अरे लग्न झालं ना तरी असाच आहे. ठीक 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 ठीक. हो ना. मीच करते, मी सांगते तिला. चल. हो, तुम्हीच सांगा. स्वानंदी, अरे आजी, काही हवंय का तुम्हाला? नाही तुझ्या बाबांची माझं बोलणं झालं. बरे आहेत ना ते? नाही बरे आहेत ते. 5 परतवणीसाठी तुला माहेरी पाठवायचंय. म्हणजे तयारी करून ठेव तू. रोहन येईल तुला उद्या खायला. जाऊन ये माहेरी. हो, पण आजी अधिरा तिलाही आणू. नाही म्हणजे मुलीला आणायचं आणि सुनेला नाही पाठवायचं असं ते नाही करणार ना आम्ही. तयारी करून ठेव. जाऊ. आजी, थँक्यू. प्रत्येक बाबतीत असं थँक्यू म्हणण्याची जरूर नाहीये. रीतीनुसार जे करायला हवं तेच करते मी.